नमस्कार मित्रों, मी रुकडी धनगर समाजाचा अध्यक्ष काशीनाथ शिंगारे। मी आता जो मेसेज आपल्या व्हॉट्सअपला आमच्या रुकडी येथील धनगर समाजाच्या हल्ल्याबाबत जो व्हायरल व्हायला लागलाय त्याबद्दल मी सांगू इच्छितोय की 2005 साली आमच्या समाजावर हल्ला झाला, दंगल घडली। हा हल्ला कुणी केला, कसा झाला, काय झाला याचा आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहोत। आणि हा हल्ला करणाऱ्यात आमच्या रुकडी गावातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते होते। यांनी दंगल घडवून आणली आणि जो कोणी आमच्या दंगलीबद्दल मेसेज व्हायरल करतो ते आमच्या हितचिंतकाला आम्ही एवढंच सांगू इच्छितो बाबा की जखमेवर आमच्या मीठ चोळण्याचा कोणी प्रयत्न करू नका। आणि तुला मान्य करण्याचं आणि आमचं संबंध सांगतो की 1980 साली लोकनेते कैलासवासी खासदार बाळासाहेब यांनी आमच्या समाजाला 21 स्क्वेअर फुटाचे प्लॉट दिले। आज आमचा समाज तिथे गणेशनगर नावाच्या या वस्तीला गणेशनगर असे त्या वस्तीला भागाला नाव आहे, तिथे राहतात। तसेच आमच्या समाजाला दफनभूमी नव्हती तर तिने 7 वाऱ्यावर नोंद करून आमच्या समाजाला दफनभूमी दिली। तसेच आज आमचा मेंढपाळ व्यवसाय आहे। अनेक अडचणी तक्रारी येत असतात, जात असतात। लोकनेते खासदार बाळासाहेब मानेपासून आजपर्यंत माने धरलेले सर्व लोक आमच्या पाठीशी ठाम राहून आमची त्यात तडजोड करत असतात। आणि उगाच कुणाची तरी राजकीय पोळी भाजण्यासाठी आमची कळवळ करण्याची काही गरज नाही। तुम्हाला कोणाला प्रत्यक्ष भेटून विचार असेल तर मला भेटू शकता। मी रुकडीत बिरदेव मंदिर येथे राहतोय। काशीनाथ शिंगारे म्हणून कुणालाही नाव विचारलं तर तुम्हाला डायरेक्ट माझ्याविषयी आम्ही माणूस सोडू शकतो, त्यात काही शंकाच नाही। आणि दुसरी गोष्ट अशी की धैर्यशील माने हे आमच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय असतात आणि उगाच कुणाचं तर राजकारणात त्यांची बदनामी कोणी करण्याचा प्रयत्न करू नये। आणि कुणाला जर वाटेल की ही दंगल तिने त्या पक्षाच्या संघटनेचं कसं नाव घेतलं, घडवून आणलं, तर आज त्या लोकांच्यावर त्यावेळी गुन्हा नोंद झालेली यादी पोलीस स्टेशनला आहे, प्रत्यक्ष जाऊन पाहू शकताय तुम्ही। 26 फेब्रुवारी 2005 रोजी ही दंगल शनिवार दिनांक घडली, त्याच्यावर गुन्हा नोंद झाला। त्या दंगलीत असणारे लोक कुठल्या पक्षासाठी कुठल्या संघटनेसाठी काम करतात त्यातला एक उदाहरण तुम्हाला सांगतो। सुभाष पाटील हा वकील आहे आणि हा कायम शेट्टींच्या खांद्याला खांदा लावून फिरत असतो आणि मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनी मिरवत असतो। हा पुरावा आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पोलीस स्टेशनमध्ये बघू शकताय। आणि जर धैर्यशील दादांनी गुन्हा ही दंगल घडवली असती किंवा काय तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद झाला असता, परंतु ते त्या दंगलीत घडवण्याचा त्यांचा काहीही कोणताही भाग नव्हता आणि नाही। हे आजही आम्ही सांगतोय। 2009 साली आमच्या समाजाचा वडगावच्या मयूरवाडी येथे मेळावा झाला, तिथे देखील मी हे स्पष्टीकरण दिलेलं होतं की बाबा या दंगलीत तसं काही झालं नाही। उलट दंगल ह्या लोकांनी घडवली, आमच्या लोकांची घरं फुडली, धन धान्य रस्त्यावरून ओतलं, दारे खिडक्या कौलं सगळी फुडली। आणि त्यावेळी माने गटाची ग्रामपंचायतला सत्ता असल्यामुळं वहिनी साहेबांनी धैर्यशील दादांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्हाला सिमेंटचे पत्रे, दारं खिडक्या, बेंगलोरी कौलं देऊन आमची घरं तिथं उभारण्याचं काम तिने केलेलं आहे। आणि मित्र, तुम्हाला जो कोणी हितचिंतक आमचा तो मेसेज व्हायरल केला असेल त्याला मी एवढंच सांगू इच्छितो की अरे बाबा, गोपीचंद पडळकर हे सांगलीत आपल्या समाजाचे उमद तडफदार नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चाललं नाही, त्याचा पराभव करण्यासाठी ते विशाल पाटलांचा प्रचार करतायत। आणि तू लेका आमच्या समाजावर हल्ला झाला म्हणून मेसेज व्हायरल करतोस आणि तो मी मानेंच्या विरोधात करतोस, तर हे पूर्ण चुकीचं आहे। तर तुला खरोखरच बाबा जातीचा अभिमान स्वाभिमान काय असेल किंवा कळवळा लयच असेल आमच्या हितचिंतकाची, तर तुला एवढं सांगू इच्छितो की धैर्यशील माने दादांना तू सुद्धा स्वतः मतदान कर। आणि कोण आपल्या समाजातला गैरसमज झाला असेल तर त्याचा सुद्धा दुरुस्त करून तू दादांनाच मतदान करायचं। आणि हे असं मेसेज हे इलेक्शन आल्यानंतरच कशी आमच्या आज 14 वर्षानंतर आमच्या दंगलीची आठवण झाली हे मलाच काही कळना झाले। तिची जळ आम्ही सोसल्या, आमच्या जखमीवर कोणी मीठ लावून सोडण्याचा प्रयत्न करू नका आणि कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका। मान्य करण्याचं आमचं संबंध हे जगजाहीर आहे। समाज आणि समाजावर त्यांचं प्रेम हे फार अपार आणि दृढ नातं आहे आमचं। त्यामुळं एवढं सांगू इच्छितो की तुला बाबा फार समाजाची कळवळ असेल तर धैर्यशील दादांनाच जास्त मतांनी निवडून आणणं गरजेचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिल्या, जय मल्हार।